पुण्यात ऑलिम्पिक दौड खेळाडूंचा गौरव व क्रीडा प्रात्यक्षिके अशा क्रीडामय वातावरणात ऑलिम्पिक दिन साजरा करण्यात आला। प्रत्येक शहरातून गावातून जास्तीत जास्त ऑलिम्पिक वीर तयार झाले पाहिजेत। आगामी 2028-2032 मधील ऑलिम्पिकमध्ये भारताला जास्तीत जास्त पदके मिळतील व या यशात महाराष्ट्राचा वाटा मोठा असेल असं प्रतिपादन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुण्यातील ऑलिम्पिक दिनाच्या समारंभात केले आहे। महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना, क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि सर परशुराम महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑलिम्पिक दिन समारंभात ऑलिम्पिकपटू व अर्जुन पुरस्कार खेळाडूंचा गौरव करण्यात आला। क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते ऑलिम्पिकपटू रेखा भिडे, मनोज पिंगळे, अर्जुन पुरस्कार प्राप्त शकुंतला खटावकर, श्रीरंग इनामदार शांताराम जाधव, प्रदीप गंधे, स्मिता यादव, ऑलिम्पिक पत्रकार संजय दुधाने, युवा खेळाडू गायत्री शिंदे, गाथा खडके यांचा शाल सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला। याप्रसंगी क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या आयुक्त शीतल तेली उलगले, सहसंचालक सुधीर मोरे, उपसंचालक उदय जोशी, सुहास पाटील, युवराज नाईक, सर परशुराम भाऊ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुनील गायकवाड, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे महासचिव नामदेव शिरगावकर, जिल्हा क्रीडाधिकारी जगन्नाथ लकडे, धनंजय भोसले आदी मान्यवर उपस्थित होते। जागतिक ऑलिम्पिक दिनाच्या शुभेच्छा देत मंत्री भरणे म्हणाले, स्वर्गीय खाशाबा जाधव यांनी 1952च्या ऑलिम्पिक स्पर्धेत देशाला पहिले पदक मिळवून दिले। त्यानंतर 2024 मध्ये स्वप्नील कुसाळे यांनी दुसरे तर पॅराऑलिम्पिक स्पर्धेत सचिन खिलारी यांनी पदक मिळवले। राज्यातील पदक विजेत्या खेळाडूंना आर्थिक पाठबळ मिळावे, त्याचे मनोधैर्य वाढावे, खेळात सातत्य टिकून राहण्याकरता नोकरीत 5% आरक्षण, शासकीय सेवेत थेट नियुक्ती आदी विविध निर्णय घेण्यात आले आहेत। सन 2024-25 मध्ये 149 खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्यात आली आहे। बालेवाडी येथे ऑलिम्पिक भवन उभारण्यात येत असून त्यामधून खेळाडूंना विविध सुविधा मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं।